नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज बघा मी तुम्हाला गुलाबाची फुलं कशी बनवायची कापडापासून ते सांगणार आहे आणि गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी फ्लावर पॉट कसा बनवायचा ते सांगणार आहे। त्यासाठी रुंदी घ्यायची आहे 5 इंच। तुम्ही गुलाबाच्या कलरचा गुलाबाचा जो कलर असतो चॉकलेटी तेच कापड घ्या। गुलाबाला भरपूर कलर असतात, पिवळा, गुलाबी, चॉकलेटी। आता इथे मी चॉकलेटी कापड घेतलेलं आहे मरून कलरचं। 5 इंच रुंदी आणि उंची घ्यायची आहे 31 इंच। तर बघू शकता मैत्रिणींनो, मी खूप सुंदर तुम्हाला गुलाबाची फुलं कशी बनवायची ते सांगणार आहे। अक्षरशः ओरिजिनल गुलाबाची फुलं असल्यासारखी ते वाटणार आहेत। तर स्टेप बाय स्टेप बघा। रुंदी 5 इंच, उंची 31 इंच, मरून कलरचं कापड येते मी घेतलेलं आहे। एक मी गुलाबाचं फुल करून ठेवलेलं आहे। आता मी तुम्हाला दुसरं कसं करायचं सांगते। तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं तिरकस आपल्याला कापड मुडपायचं आहे आणि नंतर सरळ करून घ्यायचं आहे। आपल्या गुलाबाच्या पाकळ्या खूप सुंदर अशा उमलणार आहे। तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व काही सरळ स्टिप घालून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आता मी सरळ स्टिप घालून घेत आहे। तुमच्याकडे जर हिरवं कापड असेल तर पानांचा पण हिरव्या कलरच्या कापडाचा तुम्ही पानांचा आकार देऊन ते कट करू शकता, कारण गुलाबाच्या शेजारी लावलं की सुंदर असं गुलाब दिसतं। आता ते बघा शकता मी शिवून घेतलेलं आहे। आता थोड्याशा छोट्या छोट्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, पण अशा पद्धतीने एवढं व्यवस्थित आणि छान दिसत नाही। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगत आहे। अशा पद्धतीने जास्त फुलत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, आता अशा पद्धतीने न करता आता आपल्याला चुन्या पाडून करून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला चुन्या पाडून दाखवते। छोटे छोटे चुन्या घ्या मैत्रिणींनो, साधारणतः अर्धा इंचच्या चुन्या तुम्ही घ्या। अर्धा इंचाच्या जर तुम्ही चुन्या घेतल्या ना तर आपलं गुलाबाचं फूल खूप खुलणार आहे आणि खूप सुंदर असं दिसणार आहे। तर तुम्ही सुद्धा हे गुलाबाचं फूल नक्की तयार करा मैत्रिणींनो, आणि गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तुम्ही अशा युनिक आयडिया नक्की करा। तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना सांगूया, कारण आता गौरी गणपतीचे दिवस आलेलेच आहेत जवळ। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मैत्रिणींना गोल असं आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपलं गुलाबाचं फूल फुललं पाहिजे। तर बघू शकता थोडंसं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती सुंदर आपलं गुलाबाचं फूल तयार झालं आहे। आता शेजारी आपल्याला हिरवी पानं मी कट करून ठेवलेली आहेत तीच लावायची आहेत आणि आपल्याला सुईच्या धाग्याने टाका घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी 5 फुलं तयार केलेली आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची फुलं तयार करा आपल्या फ्लावर पॉटसाठी। तर आता मी काय करणार आहे, लेसचे जे आपले रीळ असतात ना मैत्रिणी, तो फेकून देऊ नका, त्याचा खूप छान असा वापर होतो। आता इथे माझ्याकडे लेसचे 3 रीळ असे शिल्लक होते, लेस संपली होती, मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा सुंदर अशी आयडिया करूया आपण। आता बघू शकता किती सुंदर गुलाबातले नवीन विकत आणल्यासारखी वाटत आहेत झाडाची तोडून। तर अशा पद्धतीने गुलाब किती सुंदर दिसत आहेत। तर बघू शकता आता आपल्या फ्लावर पॉटसाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर लेसचे रोल वगैरे असतील तर तुम्ही टाकून न देता त्याचा खूप छान वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता इथे लागणार आहे एक पुट्टा आणि आपल्याला लागणार आहे थोडीशी चिकटपट्टी। लेसचे 3 रीळ घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने डिश ठेवून आपल्याला गोल असं कटिंग करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला कटिंग केल्यानंतर काय करायचं सांगते। गिफ्टचा पेपर तर आपल्याकडे असतो, तो गिफ्टचा पेपर खाली लावून घ्यायचा आहे। फेविकॉल एक लागणार आहे, कात्री लागणार आहे, पेन एक लागणार आहे, लेसचे 3 रीळ लागणार आहेत, ते घरात संपलेलेच असतात। आणि फुलं तर कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलंच आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला चिटकून घ्यायचं आहे। तर मी चिटकून घेतलेला आहे आणि थोडीशी चाफ्याची फुलं कापसाची बनवली आहेत ते पण मी आता इथे लावणार आहे। मैत्रिणींनो, ही फ्लावर पॉट जो आहे ना तो सुकत नाही काय नाही, त्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसतं। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, काठी घ्यायची आहे, काठीत थोडंसं कापडाच्या आतमध्ये घुसवायचे आहे की जेणेकरून ते गुलाबाचं फूल छान दिसावं, आणि काठीला हिरवं कापड लावा। मी सर्व काट्यांना हिरवं कापड लावून घेतलेलं आहे आणि आपली गुलाबाची फुलं त्यात अडकवत आहे। तर बघू शकता किती सुंदर आपला फ्लावर पॉट हा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी अशा पद्धतीचा फ्लावर पॉट नक्की तयार करा। आता शेजारी मी कापसाची जी चाफ्याची फुलं आहेत ती बनवली आहेत ती लावत आहे। आपली कापसाची चाफ्याची फुलं सुद्धा सुकणार नाहीत आणि जे वरती गुलाबाची फुलं आपण लावलेली आहेत कापडाची ती पण सुकणार नाहीत।
आपण दरवर्षी अशा डेकोरेशनसाठी हे वापरू शकतो आणि जरी घाण झालं तर धुवू शकतो. तर बघू शकता किती सुंदर आपला फ्लॉवर पॉट तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा घरातली सर्व साहित्याने अशा प्रकारचा फ्लॉवर पॉट नक्की तयार करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लेटचे जे रीलचे जे बॉक्स असतात ते फेकून न देता त्याचा अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता. तुम्हाला अजून थोडीफार आयडिया आली असेल तर ह्यामध्ये तुम्ही चेंजेस पण करू शकता. तर म्हटलं चला आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही आयडिया सांगावी, तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्याकडे लगेच येतील. तर बघू शकता आपली चाफ्याची फुलं आणि ही गुलाबाची फुलं कधीच सुकणार नाहीत. खूप छान, सुंदर आणि टवटवीत आपला फ्लॉवर पॉट हा दिसणार आहे कायमस्वरूपी. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा तयार करा. काहीच विकत मी आणलेलं नाही. घरातल्या साहित्यानेच आपलं सुंदर असं डेकोरेशन गणपती बाप्पांसाठी तयार केलेलं आहे. कारण हे डेकोरेशन ठेवल्यानंतर खूप सुंदर गणपती बाप्पांची मूर्तीही दिसते आणि खूप सुंदरही वाटतं. तर तुम्ही सुद्धा नक्की तयार करा मैत्रिणींनो. घरातल्या साहित्याने मी दाखवलेलं आहे. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.